धर्मवीर 2चा ट्रेलर आला, पाहिला, एक नंबर ट्रेलर. आपण पार्ट पहिला पाहिला होता, पण त्यात अजून गोष्ट बाकी असतील म्हणून पार्ट 2 तयार झाला. त्यात विशेष बाब म्हणजे सर्वांच्या मनात असणारा एकच प्रश्न, तो म्हणजे दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ. याचा उल्लेख या ट्रेलरमध्ये करण्यात आलेला आहे. आता या प्रश्नांची उत्तरे या पार्टमध्ये तरी मिळतील का, या सर्वांची उत्सुकता आता आपल्याला लागून राहिलेली आहे की असंच गूढ यातही कायम ठेवून पार्ट 3ची तयारी करतात का काय माहीत नाही. भगवा रंग, राजकीय, हिंदुत्व अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या मूवीच्या माध्यमातून आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनाही आपण पाहणार आहोत आणि बऱ्याच रहस्यावरून पडदासुद्धा या चित्रपटामधून उठणार आहे. यावर काही प्रश्नसुद्धा प्रेक्षकांना पडले आहेत, ते आपण ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत. नेमकं काय आहे रहस्य हेच आपण पाहू. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहतायत तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. कारण आपण हिटच गोष्टी करत असतो. ट्रेलर जबरदस्त. ट्रेलर संपूर्ण पाहता अंगावरती काटा उभा राहतो. ट्रेलरची सुरुवात भगवा ध्वज दाखवून त्याचं महत्त्व थोडक्यात सांगितलं आहे. ते लय भारी. यातला प्रत्येक डायलॉग भारी आहे. ट्रेलरमध्ये काही डायलॉग थोडे सध्याच्या राजकारणाला धरून आहेत असं वाटते. त्यावर सविस्तर आपण मूवी आल्यावरच समजेल. तरीही 2 डायलॉगचे विश्लेषण आपण शेवटी करणार आहोत की ज्यामुळे ट्रेलर थोडासा राजकीय वाटतो. बाकी प्रसाद ओक मस्त. त्यात बॅकग्राऊंडला जे गाणं वाजते ते छान आहे, पण पहिल्यासारखं भेटला विठ्ठल प्रमाणे एखादं यातही असावे म्हणजे लयच भारी. ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाही हिंदुत्वाची व्याख्या सांगणारा सीन आहे, अप्रतिम. तो मला खूप आवडला. काय आहे तो सीन तर हिंदुत्व 18 पगड जाती जमातींना एकमेकांना कडकडून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे असं ते वाक्य अंगावर काटा आणून जातं. कारण सर्व जाती जमातींना गाडून हिंदू म्हणून एकत्र यायला बाळासाहेबांनी शिकवलं, ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर ख्रिश्चन पादरी दाखवलेले आहेत. म्हणजे धर्मांतराच्या ज्या गोष्टी घडतात त्यावरही दिघेसाहेब लक्ष ठेवून होते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी चित्रपटात फोकस करणार आहेत व आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यावेळचे दिघेसाहेब आपण पाहिले नाहीत, पण या मूवीच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणतील असे डायलॉग खूप आहेत, अगदी रक्त खवळून देईल. त्यातील एक म्हणजे आपण आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील, असा खतरनाक डायलॉग आणि वास्तववादी डायलॉग यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. सावरकरांचा सुद्धा यामध्ये उल्लेख आहे. म्हणजे ट्रेलर फक्त आला आहे, पण आत्तापासूनच मूवीनं हायप क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. हे झालं ट्रेलर कसा होता. आता पाहू प्रेक्षकांच्या ट्रेलरवरील प्रतिक्रिया. हा चित्रपट एक राजकीय व्यक्तीची बायोपिक असल्याने आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आता याला विरोध नाही, पण एक प्लॅनिंग मूवी आहे अशी चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. कारण ट्रेलर पाहणाऱ्यांनी तशा प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत आणि त्यातल्याच काही मोजक्या प्रतिक्रिया आपण ज्या फॅक्टवर आहेत त्या 2 प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आणि शेवटी फडणवीस यांनी जी काही 2 वाक्य बोलली आहेत ट्रेलर लॉन्चच्या वेळेला, त्यामुळे राजकारणात हा चित्रपट ओढला गेलाय का हेही आपण पाहणार आहोत. पहिली चर्चा अशी आहे की कोणाशी तरी आघाडी करून विकला तो भगवा असा डायलॉग दिघेसाहेबांच्या तोंडून आहे. हा चर्चेत आलाय यामुळे की त्यावेळी आघाडी होती का, मग कोणत्या आघाडीच्या बाबतीत बोलत आहेत दिघेसाहेब, 2019ला येऊन हे बोलले का, असाही प्रश्न नेटकरी आता विचारताना आपल्याला दिसत आहेत. दुसरा प्रश्न असाही विचारत आहेत की दिघेसाहेब जाताना दुसऱ्या दाढीवाला सावध करून गेले, नेमकी हे दिघेसाहेबांची बायोपिक आहे की एकनाथ शिंदे साहेबांची, असेही प्रश्न आता बरेच नेटकरी करताना दिसत आहेत. आणखीन हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी हिंदुत्वाला मिठी मार, म्हणजे यावेळी काय घडलं असं की शिंदे साहेबांना एकट्यालाच दिघेसाहेब इतकं काही सगळं सांगत आहेत, असाही प्रश्न आता नेटकरी विचारत आहे. म्हणजे बघा, प्रेक्षकांच्या मनातही भरपूर असे चित्रपट संभ्रम निर्माण झाले आहेत की राजकीय व्यक्तीमुळे. पण हा चित्रपट पाहिल्याशिवाय हे जे आता प्रश्न उपस्थित राहत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे हे आता आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजतील. असे चित्रपट चांगले येत आहेत, पण याला राजकीय वळण लागतं. कारण हे तसेच आहेत. कारण ट्रेलर लॉन्चला सर्व राजकीय मंडळींची राजकीय भाषणेसुद्धा झालेली आहेत. मग विशेष मला आवडलं ते म्हणजे फडणवीस साहेबांचं. ते कुठेही बोलतात पण डेंजरस. इथेही त्यांनी तेच केलं.
ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळेला अनेकांना ही माहिती नव्हतं याचा भाग 2 देखील येईल, पण शिंदेसाहेबांच्या जीवनाचा भाग 2 देखील सुरू होईल, पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला असंही ते म्हणाले. धर्मवीर 2 याचा ट्रेलर आपण सर्वांनी बघितला आहे. शिंदेसाहेब हा कुठंपर्यंत नेला आहे माहीत नाही, आतापर्यंत आला असेल तर आमचे रोलसुद्धा असायला पाहिजे यामध्ये, असे हे वाक्य इथं बोललं. खरं तर मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे, कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाडले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आली की निश्चितपणे तोही सिनेमा मी काढेल. धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3ची तयारी देखील सुरू करा असेही ते म्हणाले. ट्रेलर लॉन्चला आल्यानंतर ही जी वरील विधाने फडणवीसांनी दिली आहेत ते लय भारी आहेत. मग या चित्रपटाला राजकीय वळण का नाही लागणार, म्हणजे शंकेला वाव तुम्ही स्वतःच देत आहात. आता राजकारणात चित्रपट करू नये, पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी राजकारण आहेत ते चालते. मग प्रेक्षकांनी जर राजकारण केलं तर का नाही चालणार, असे सुद्धा प्रश्न यावरून उपस्थित राहतात. हा चित्रपट कसा होतोय हे रिलीज झाल्यानंतर आपल्याला समजेलच, किंवा या प्रश्नांची उत्तरेही प्रेक्षक देतीलच. म्हणजे इथून पुढे आता प्रेक्षकांनी तयारी ठेवावी की नेत्यांची उणीधुणी आपण चित्रपटातूनच पाहायचे आहेत. धन्य धन्य फडणवीस साहेब, धन्य. क्या बात कही आपने, दिल जीत लिया. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. असो, पण चित्रपट आल्यावर समजेल का हा प्लॅन केलेला मूवी आहे की कसा आहे. त्यामुळे चित्रपट येण्यापूर्वी फक्त ट्रेलरवरून सिनेमा ठरवू नये. चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांनी पाहावा आणि मग ठरवावा असं माझं मत आहे. फडणवीसांनी 3-4 ची तयारी सांगितली आहे, म्हणजे दिघे साहेबांच्या मृत्यूंचे गुढ आपल्याला यातही पाहायला मिळेल असं काही वाटत नाही. मैं नहीं दिखाऊंगा. त्यांना अजून 2-3 सिनेमे जर बनवायचे असतील तर हे गुढसुद्धा कायम ठेवावं लागेल असं वाटतं. मला या ट्रेलरवरती काय वाटते, तुमच्या मनात काय या चित्रपटाबद्दल रहस्य आहे किंवा काय जाणून घ्यायचं आहे, या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तुमच्या मनातील सगळं सांगायला कमेंट बॉक्स खुला आहे आणि तोही फ्री, त्यामुळे प्रतिक्रिया नक्की कळवा. तर चला भेटू परत एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.